मुंबई प्रेस क्लबच्या आगामी निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून संपूर्ण माध्यम क्षेत्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागलंय. यंदाच्या निवडणुकीत जय महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वरिष्ठ पत्रकार तथा राजकीय प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांच्या नेतृत्वाखालील पीडीए पॅनलकडून सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्या प्रथमच मुंबई प्रेस क्लबच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात. ज्योत्स्ना गंगणे यांनी TV9 मराठी, नेटवर्क 18 लोकमत, न्यूज नेशन आणि लोकशाही मराठी अशा हिंदी व मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये अनेक वर्ष पत्रकार म्हणून कार्य करत राजकीय, सामाजिक आणि विविध महत्त्वाच्या घडामोडींचं वार्तांकन केलंय. स्पष्ट वक्तेपणा, रोखठोक भूमिका, व्यापक जनसंपर्क आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची कार्यशैली यामुळे त्यांनी माध्यम क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या त्या मुंबई क्राईम रिपोर्टर्स असोसिएशनमध्येही सक्रिय आहेत. प्रचारादरम्यान ज्योत्स्ना गंगणे यांनी पत्रकारांचे हक्क, कल्याणकारी योजना, पत्रकारांची सुरक्षा, महिला पत्रकारांचे प्रश्न, प्रेस क्लबमधील पारदर्शकता तसंच पत्रकारांसाठी अधिक उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर भर देण्याची भूमिका मांडली आहे. मुंबई प्रेस क्लब हा पत्रकारांच्या हक्कासाठी आणि व्यावसायिक हितासाठी कार्य करणारा महत्त्वाचा मंच असून त्याच्या विकासात सक्रिय योगदान देण्याचा आपला प्रयत्न असेल असा विश्वास ज्योत्स्ना गंगणे यांनी व्यक्त केलाय. ज्योत्स्ना गंगणे यांच्या समर्थकांच्या मते पत्रकारांच्या प्रश्नावर सातत्यानं भूमिका मांडणाऱ्या आणि सर्वच स्तरातील पत्रकारांना सोबत घेऊन काम करण्याची क्षमता असलेल्या उमेदवार म्हणून ज्योत्स्ना गंगणे यांना सर्वच माध्यमातून सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मुंबई उपनगर आणि परिसरातील TV, प्रिंट, डिजिटल तसंच YouTube माध्यमातील पत्रकारांमध्ये यंदाच्या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे मुंबई प्रेस क्लबच्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण माध्यम क्षेत्राचं लक्ष लागलंय. विकासनामा, मुंबई. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.